जलसंपदा विभागाने आखणी केलेली उल्हास नदीची पूर नियंत्रण रेषा सदोष असल्याचा आक्षेप घेत पूर नियंत्रण रेषेचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी आता बदलापुरातील शेतकरी बांधवांनी केली आहे। एवढंच नाही तर नुकतेच शेकडो शेतकरी एकत्र येत त्यांनी यावर महत्त्वपूर्ण चर्चा देखील केली आहे। या चर्चेत शेतकरी बांधवांनी आपण प्रशासनाकडे लोकप्रतिनिधींकडे या संदर्भातील मागणी करू आणि जर यावर योग्य तो तोडगा निघाला नाही तर भूमिपुत्र टोकाची भूमिका घेतील, आंदोलन करतील आणि तसेच आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील असे वक्तव्य भूमिपुत्रांनी केले आहे। या अगोदरही बिल्डर असोसिएशनच्या माध्यमातून पूररेषेची पुनराखणी करावी अशी मागणी करण्यात आली होती। त्यावेळी पाटबंधारे खात्यानं ही मागणी फेटाळून लावत खरगपूर IITच्या माध्यमातून सर्वेक्षण करून घ्या, त्यानंतर अहवाल आल्यावर आम्ही या संदर्भात पुनर्विचार करू असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं होतं। राज्य शासनाच्या जलसंपदा विभागानं 11 जून 2020 रोजी उल्हास नदीची पूर नियंत्रण रेषा अंतिम करून ती जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती। यामध्ये रेड लाईन आणि ब्लू लाईन या अंतिम केलेल्या पूर नियंत्रण रेषेत बांधकामांना परवानग्या नसणार आहे। त्यामुळे बदलापूर येथील खरवई, मांजरली, वालिवली, सोनिवली, एरंजाड, बदलापूर गाव, हिंद्रेपाडा, बॅरेज रोड, रमेशवाडी, शनीनगर, मोहनानंद नगर असे अनेक भागातील शेकडो एकर जमीन या पूर नियंत्रण रेषेत आली आहे। त्यामुळे लवकरात लवकर यावर योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी भूमिपुत्रांनी केली आहे। काय म्हणाले आहेत भूमिपुत्र पाहूया। उल्हास नदी पूररेषा जी आहे, ब्लू लाईन, रेड लाईन आपण बऱ्याचदा ऐकलेल्या आहेत, बऱ्याच बातम्या या संदर्भात प्रसारित झालेल्या आहेत। परंतु आता आपण बघतोय आगरी समाजातील बांधव एकवटलेले आहेत आणि आता यापुढे जे काही पावलं उचलली जातील ती एकोप्याने उचलली जातील। कशा पद्धतीचा हा पुढचा आगरी समाज बांधवांचा लढा असणार आहे, आपल्यासोबत बांधव उपस्थित असणार आहेत, आपण त्यांच्याचकडून या प्रतिक्रिया खरं तर घेणार आहोत। काय सांगाल? खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आहे आणि अनेकांची नावं पुढे येत आहेत, बऱ्याच राजकीय नेत्यांच्या माध्यमातून बैठका होत आहेत, परंतु कुठेतरी स्थानिक जो काही बांधव आहे तो कुठेतरी आता पुढे येतोय, आवाज उठवताना पाहायला मिळतोय। काय सांगाल, या पुढचा लढा कसा असणार आहे? उल्हास नदीच्या दोन्ही तीरांवरची ज्या जमिनी आहेत, मुळात बदलापूर शहराच्या मधनं उल्हास नदी वाहते। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व मोठ्या नद्यांच्या पुराची ज्या मर्यादा रेषा आहेत त्या लाल आणि निळी रेषा आखलेली आहेत आणि या रेषांमध्ये संपूर्णतः बांधकामांना बंदी करण्यात आलेली आहे। याच्यामुळं बदलापूर आणि परिसरातील सर्वच ग्रामस्थ, विशेष करून शेतकरी, व्यावसायिक हे अत्यंतिक नाडले गेलेले आहेत। आमच्या अनेक पिढ्यांनी ज्या जमिनी सांभाळून ठेवल्या, चांगले वाईट दिवस पाहिले, गरिबी पाहिली, कष्ट काबाड केले, पण जमिनी सांभाळल्या, आज त्या जमिनी जेव्हा त्यांचा भाव वाढले तेव्हा त्या मातीमोल झालेल्या आहेत। या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या पुराच्या रेषा आखताना त्याला काही पर्याय द्यायला पाहिजे, अटी शर्ती काढून डेव्हलपमेंटला परवानगी द्यायला पाहिजे। असं काही न करता सरसकट या बांधकामांना बंदी घातलेली आहे। या विरोधात अनेक दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांकडे लोक जात आहेत, त्यांना भेटत आहेत, आपला प्रश्न मांडत आहेत, परंतु प्रश्नावर कुठलाही तर उपाय निघत नाही आहे। आत्ता मात्र संयमाचा बांध सुटत चालला आहे आणि सर्व नागरिक, शेतकरी, व्यावसायिक हे आता चिडलेले आहेत। तुमच्या निवडणुका आहेत त्या तुम्ही तुमचे राजकीय गोंधळ घालता, मात्र आमच्या प्रश्नाकडे तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही आणि यामुळं आता आमची भूमिका असं आहे की ह्या निवडणुकीच्या अगोदर हा जो लाल रेषा, रेड लाईन, ब्लू लाईनचा प्रश्न आहे, या विषयावर शासनाने योग्य तो निर्णय घेऊन पुन्हा एकदा बांधकाम परवानग्या दिल्या पाहिजेत, पुन्हा या शहराचा जो खुंटलेला विकास आहे तो सुरू झाला पाहिजे। हे जर झालं नाही तर शेतकरी अत्यंतिक टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत आणि पुढच्या काळात आम्ही हे जन आंदोलन अत्यंतिक तीव्र करणार आहेत। शासनाने हा इशारा समजावा आणि या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करावी अशी विनंती आहे। अर्थात आपण बघतोय या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून, आगरी समाजाच्या बांधवांच्या माध्यमातून मागणी करण्यात येते। मला एक सांगा, याआधी तुमच्या माध्यमातून काही मागण्या वगैरे करण्यात आल्या आहेत का? गेली अनेक वर्ष मी यासाठी मांडतोय की हा प्रश्न केवळ उल्हास नदीचा नाही आहे, तर तमाम महाराष्ट्रातील सर्व नद्यांवरती आहे। माझं असं म्हणणं आहे की जगामध्ये नदीला लागूनच बांधकामं होत आहेत आणि तुमचं CRZ 500 मीटरवरून 50 मीटर केलं
आणि नद्यांसाठी 1989चा एक GR आणि 2015चा GR प्रमाणे 1989मध्ये GRमध्ये असं म्हटलं नाही बांधकाम करू नये म्हणून, पण 2015च्या GRमध्ये 25 वर्षापूर्वी आलेला पूर आणि 100 वर्षामध्ये आलेल्या पुराला त्यांनी ज्या 100 वर्षामध्ये जास्तीत जास्त पूर आले ती ब्ल्यू लाईन, त्याच्यामध्ये त्यांनी बांधकाम करू नये असं म्हटलं आहे. मला असं वाटते की नदीला लागून जर बांधकाम, आणि आजपर्यंत कुठल्याच सरकारने फ्लड कंट्रोलसाठी काही केलं नाही आणि पाहिजे तसे निर्णय झाले आणि त्यामुळे नदीला लागून असलेले ज्या बिल्डिंग झालेल्या आहेत, जीर्ण बिल्डिंग झालेल्या आहेत, त्या पुनर्विकासासाठी आलेल्या आहेत, त्यांना आता TDR पण देत नाहीत. त्याच्यामुळे हा सगळ्या लोकांवरती अन्याय झालेला आहे आणि बांधकामं आता नदीला लागून असल्यामुळे आता बांधकामंसुद्धा थांबलेली आहेत. त्यामुळे सगळ्यात जास्त रोजगार हा बांधकाम खात्याच्या निगडीत असल्यामुळे रोजगार उपलब्ध होतो, तो आता होत नाही आणि म्हणून शासनाकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आणि मला असं वाटतं की देशामध्ये आपल्या राज्यात फक्त महाराष्ट्रामध्ये ही बंदी, आजूबाजूला राज्यामध्ये गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमधल्या सगळ्या आपण DC रूल्स बघितल्या तर त्याच्यामध्ये बंदी नाही. त्यांनी कंडिशन टाकलेली आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करा, पॉन्ड्स बांधा, पावसाचं पाणी जिरवा, अडवा आणि पॉन्ड्स बांधा की जेणेकरून नदीला पाणी, नाल्याला पाणी येणार नाही, नाला मोठ्या नदीला मिळणार नाही आणि त्यामुळे नदीचं पात्र वाढणार नाही. अशा काही उपाययोजना करा. सगळ्या कार्यकर्त्यांचा हट्ट आहे, आग्रह आहे की जर हा प्रश्न निवडणुकीच्या अगोदर संपला नाही तर आम्ही सर्व स्थानिक 10,000 इथले स्थानिक शेतकरी, 3,000 कोऑपरेटिव्ह सोसायट्या ज्या या निर्णयामुळे बाधित ते सोसायट्या आणि इथले सर्व व्यावसायिक आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू. आम्हाला जर आमच्यासाठी जर राजकीय पक्ष आणि शासन काय करत नसेल तर असं शासन आणि असे नेते आम्हाला नको, हा आमचा निर्धार आहे. शेतकरी एकजुटीचा, सर्व व्यावसायिक एकजुटीचा, भारत माता की. अर्थात आपण बघतोय आता लवकरच लोकसभा विधानसभाच्या निवडणुका या जाहीर होणारच आहेत आणि याच वेळेवरती तर आपण बघतोय आगरी बांधवांनी तर बहिष्कार निवडणुकीवर टाकलेला आहे. मागणी एकच आहे, स्थानिक भूमिपुत्र आहेत, बरेच निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतलेले आहेत, कुठेतरी या शेतकऱ्यांचा सुद्धा त्यामध्ये विचार करायला हवा अशी मागणी आहे. आपल्यासोबत श्रीधरजी पाटील असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. नुकताच जाहीर करण्यात आलं संघटनेच्या माध्यमातून की बहिष्कार टाकला जाणार आहे. सत्ता माझ्या मते आता रामजी पातकर यांनी उल्लेख केला की आतापर्यंत या ठिकाणी जे काही सरकार आहे त्यांनी योग्य तो निर्णय घेतलेला नाहीये, सत्ता शिवसेना भाजपाची आहे. तुमच्या माध्यमातून कशा प्रकारे पाठपुरावा केला जाणार आहे? आज बदलापूर शहरातील भूमिपुत्रांच्या प्रातिनिधिक स्वरूपातली बैठक झाली आणि पूर रेषेमुळे जे बाधित सर्व मंडळी आहेत, बाधित ज्या इमारती आहेत, त्यांचे जे काही सदनिकाधारक आहेत, त्यांचे अध्यक्ष वगैरे ते सुद्धा काही प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत, प्रातिनिधिक स्वरूपात आलेले आहेत आणि आज ही संघर्ष या ठिकाणी करण्याचं ठरलेलं आहे. आदरणीय आमचे नेते शरदजी म्हात्रे आणि रामभाऊ पातकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनआंदोलन उभा करणार आहोत. आम्ही भूमिपुत्रांच्या सोबतच आम्ही या ठिकाणी राजकीय पक्षातसुद्धा वेगवेगळ्या पक्षात काम करत आहोत. परंतु अशा प्रकारे जर शासनाचा कठोर निर्णय आणि आंदोलनाची दिशा आता अशी आहे की जर याच्यावर योग्य तो तोडगा किंवा आश्वासन जर आम्हाला मिळालं नाही तर वेळ प्रसंगी मतदानावर सुद्धा बहिष्कार टाकण्याची इच्छा या ठिकाणी व्यक्त झालेली आहेत. आणि आता गावोगावात या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते फिरणार आहोत, आम्ही सर्वजण फिरणार आहोत, लोकांच्यांना जागृत करणार असून या ठिकाणी मोठं जनआंदोलन उभं राहणार आहे आणि शासनाला हा निर्णय घेण्यास आम्ही भाग पाडणार आहोत. अर्थात शासनाकडे, प्रशासनाकडे मागणी केली जाते आणि जर मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाही तर या ठिकाणी जनआंदोलन करू, निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा या भूमिपुत्रांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने सरकार सुद्धा या विषयाकडे लक्ष केंद्रित करतं आणि भूमिपुत्रांच्या मागण्या मान्य करतं का हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास इथेच थांबतोय. या संदर्भातील ज्या काही अपडेट्स असतील आपण त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.